स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत पारित केलेला शासन आदेश अन्यायकारक असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पडतील. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सदरच्या आदेशास नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सदरच्या स्थगितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेली संच मान्यता त्वरित स्थगित ठेवावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त शिष्टमंडळ शुक्रवार दिनांक 9 मे रोजी माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबकर यांना सकाळी 11 वाजता लेखी निवेदन देण्याचा निर्णय आज विद्याभवन येथे घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार होते. व्यासपीठ अध्यक्ष SD लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड, BG बोराडे, सचिव RY पाटील, अनिल लवेकर, भरत रसाळे, प्राध्यापक CM गायकवाड, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी, श्रीकांत पाटील, संजय पाटील, उदय पाटील, MJ पाटील, SK पाटील, पंडित पवार, शिवाजी भोसले, HY शिंदे, हेमंत धनवडे, बाजीराव साळवी, मदन निकम आदींसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.